हॅलो, जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. हे बघा, अचानक आज तरटे चेअरमन साहेबाचा फोन आला बघा. आणि आज मीटिंग आहे. तर शिरूर तालुका दिव्यांग पतसंस्थेचा आज वार्षिक मीटिंग आहे. त्या मीटिंगसाठी त्यांनी बोलवलेलं आहे बघा आज. आणि आम्ही पण अपंग आहे, त्यामुळं आज मीटिंगला जाणं गरजेचं आहे. तर बघा, आता मीटिंगला आम्ही आता इथं गणेगाव म्हणजे शिरूर तालुक्याचं शेवटचं टोक आहे बघा. हे इथं शिरूर तालुका संपतो असं हे गाव आहे बघा. प्रथमच आज ह्या गावात मी आलो आहे बघा. तर बघू आता मी ते बघून गावाचं थोडं दाखवतो. प्रहार अपंग क्रांती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित गणेगाव. तरी ही बघा शिरूर तालुक्याची ही पहिली पतसंस्था आहे बघा अपंगाची. आणि ही महाराष्ट्रात सुद्धा ही पहिलीच पतसंस्था आहे बघा. तर ही संस्था इथं चालू आहे. आता याचं नियोजन आता शिरूरला ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी घेण्याचं चाललं आहे बघा त्यांचं. पण आता ते बघा कार्याध्यक्ष शिरूर तालुका संस्थापक तुषार विजयकुमार हिवरे हे संस्थापक होते बघा. यांनी इथं हे नियोजन चालू केलं. हे बघा, इथं हे भैरवनाथ मंदिर गणेगाव. तर इथं बघा मीटिंगचं आयोजन केलेलं आहे. आणि ह्या मीटिंगसाठी आता बघा बा लोक पण जमले. तर एकचं टायमिंग दिले तर बरोबर एकला लोक सगळे आलेले आहेत पहा. मीटिंगसाठी आलेल्या सर्व दिव्यांग बांधवांना इथं बघा चहा पाणी व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था केलेली पाहिजे. तर हे सर्व कोणतं गाव म्हणले आपलं? शिरूर. नाव काय? जगताप आहेत का? म्हणजे आपल्या या लोकांना सेवेसाठी आले म्हणायचं तुम्ही आज इथं नाश्ता बनवण्यासाठी. जेवण हा बरं, जेवण ते नाश्ता चालेल का सगळं? हा मी उशीर आलो. हा बरोबर आहे बघा. इथं आता लोकांसाठी सभासद लोकांसाठी बघा इथं जेवणाची व्यवस्था चालू आहे बघा. हे सगळे दिव्यांग आहे बघा. आणि हे तेच महत्वाचे सगळे दिव्यांगाच्या सहकार्याने चाललंय बघा. हे सगळं म्हणजे ही खरी संघटना एक नंबर संघटना आहे बघा दिव्यांगाची. पण चला थोडं लोकांचं याच्याकडे दुर्लक्ष असतं, पण संघटना आपली चांगली आहे त्यामुळे सगळं व्यवस्थित आहे. आपलं नाव काय म्हणले आपलं? शिरूरचे आहेत का आपण? सगळे शिरूरचे आहेत. हा, हे पण आचार्य पायाने पण आचार्य काम करतात. आपल्या संपूर्ण दिव्यांगाचं कुठं काही असं तर तुम्ही सायरा सय्यद. हा, हे बघा ह्या मुस्लिम जातीने आहेत पण ह्या पण दिव्यांग संघटनेमध्ये आहेत बघा. आणि ते आचार्य आहेत आणि हे स्वतः इथं बघा आता दिव्यांगासाठी स्वयंपाकाचं ते काम करतायत पहा. हा, हे मेन आहेत आणि बाकी सर्व ही मदतनीस आहे बघा त्यांच्या बरोबर. हा, ठीक आहे, धन्यवाद. कधी आले तुम्ही लोक? नमस्ते. निवडकर एखाद्या पोराला सांगायचं लावलं का? संजय बबनराव बेंद्रे. बबनराव आपलं सुभाष
सही करायची. हां मग तुमची सही करायची. पहिलं सही करा. आज नाही आला. आज नाही आला. बरोबर. बरोबर इथं हा करा. सोबत इकडे चालू करा. किती 24 झाली तर नाही हे 45 त्यांची सही करायची. हा देवस्थान मी करू. हे बघा आता वार्षिक सभेला सुरुवात झाली आहे. पहा सर्व सभासद मंडळी इथं आलेत. हे बघा सगळे दिव्यांगाची शिरूर तालुका या वार्षिक सभासद झाले. पास हे बघा आमचे शिरूर तालुका म्हणजे शिरूर शहराचे हे अपंगाचे अध्यक्ष आहेत. बघा हे नाव काय म्हणले सर आपलं? मनीष महादेव सोनवणे. हे बघा हे मनीष महादेव सोनवणे शिरूर शहराचे अध्यक्ष आहेत. बघा आपलं नाव काय म्हणले? किशोर गोसावी. कुठून आला आपण? किशोर वर्षराम गोसावी कवठे कवठे या येऊन आलेत बघा हे. तर हे फार लांबून आले. हे सुद्धा ह्या पतसंस्थेचे सदस्य. धन्यवाद. आपलं नाव काय म्हणले? चंद्रकला सतीश उमा. कुठून आला आपण? शिरूर. शिरूरून आलं बघा तुम्ही हे पण सदस्य. धन्यवाद. तर आज 2018 मध्ये ही ह्याच महिन्यामध्ये चालू 2019 मध्ये सुरू झालेली ही संस्था म्हणजे 18 तारखेला चालू झाली होती. 18/9 दोन्हीचं तारतम्य लावून हे सांगतो. आपण पण संस्था जी उभारली होती त्याचा मागचा उद्देश हाच होता नाही का की आजपर्यंत आपण शासनाच्या मदतीवरच अवलंबून राहत होतो. बच्चू भाऊंनी उभारलेल्या कार्यामधून आणि त्यांची प्रेरणा घेऊन आपण ही पण संस्था उभारली. तसं जर कार्य केलं ते शिरूर तालुक्याचा जर विचार केला तर अगदी माझ्या पेक्षाही आधी आणि निंबाळकर जे आम्ही निंबाळकरांनंतर मी त्याच्यामध्ये पडलो थोडस आणि तेही आधी रामदास भाऊ भुजबळ यामध्ये काम करणारे तालुक्यामध्ये होते किंवा दत्तात्रय तर्टे साहेब हे पण माझ्या आधीपासून बच्चू भाऊंच्या विचारांमध्ये होते. आणि आमचं सगळ्यांचं एक साम्य आलं की बाबा तालुका असो किंवा राज्य असो त्यातले सगळे दिव्यांग ज्या गोष्टीसाठी भांडत होते अगदी बच्चू भाऊंपासून की सुरुवाती काळापासून 5% निधी हा विषय मात्र प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक आंदोलनाला हा त्यांचा पुढा असायचा. आणि पहिला विषय वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मागील वृत्तांत वाचून कायम करणे. त्यानंतर दुसरा विषय 2019 ते 23 अखेरचा वार्षिक अहवाल दुरुस्ती करून आर्थिक पत्रक मंजूर करणे. त्यानंतर तिसरा विषय 2019 ते 2023च्या लेखापरीक्षकांच्या लेखापरीक्षा अहवालाची नोंद. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण ह्या संस्थेचा कारभार कर्ज वाटप मध्ये चालू केला. तर कर्ज वाटप 2019 आपण चालू केलं.
2021ला कर्ज वाटप चालू झाल्यानंतर बघा याच्यासाठी जोरदार टाळ्या आवाज. म्हणजे एक लक्षात ठेवा, ज्याला बोलता येत नाही, ज्याला ऐकायला येत नाही, असा व्यक्ती जर आपल्या संस्थेत येऊन जर कर्ज फेडत असेल, हे किती गोष्ट ही एकही. आणि त्याच्यावर काय वेळ आली ते पण मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस मी कर्ज दिलं का, उन्हाळा दिवस चालू होता फेब्रुवारी आपलं डिसेंबर मध्ये, माझ्याकडे आले पिनूच्या मार्फत मी त्यांना कर्ज दिलं. तर गॅरंटर कोण म्हणून गॅरंटर आम्ही त्यांनी 2 एक आम्ही बघितला आणि एक त्यांनी दिला. वैशिष्ट्य सांगतो, तुम्ही म्हणता कर्ज मिळत नाही, त्याचं सांगतो. जो माणूस बोलत नाही, जो तो कर्जही घेऊ शकतो आणि कर्ज भरू शकतो, म्हणून त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो. कर्ज कसं घेतलं, वडिलांच्या मध्यस्थीने कर्ज घेतलं. अक्षरशः डिसेंबर मध्ये त्यांनी माझ्याकडे कर्ज मागण्याला आले, कर्जाचा चेक दिला. 2 मिनिटं 3 ठिकाणी स्टॉल लावून काय केले, घरातले व्यक्ती त्यांची मदत घेऊन, घरच्यांना मदत घेऊन त्यांनी काय केले, ते डेरे विक्री केली. सांगतो ना, तर शेवटचे 2-3 हप्ते जे राहिले होते, म्हणजे 4 हप्ते धरून 5 हप्ते धरून, तर त्या व्यक्तीचं वडील इतके सिरियस झाले की त्यांना रक्ताची गुंडी झाली. काय रक्ताची गुंडी झाली. तर तुम्हाला सांगतो, आता कुणाला म्हणजे सांगायची गरज नाही, नातेवाईक कोण जवळ असतं. शक्यतो वडील सिरियस असले की मुलगी मागच्या सर्वसाधारण संचालक मंडळ 2 आहेत. 2 संचालक मंडळांनी कर्ज जर भरलं तर आपलं गुण किती वाढतात, 10 गुण. 10 गुण वाढले तर आपली संस्था ब मध्ये जाते. लक्षात घ्या, आपण अ मधून पुढे चाललोय ब. आणि जर 32 जणांनी कर्ज भरलं तर आपण पुढे जातोय अ मध्ये. अ मध्ये आपल्याला गुण किती भेटतात, 80 ते 90. म्हणजे तालुक्यामध्ये आपण ज्या काय 5-10 संस्था असतात त्याच्यामध्ये आपला काय राहणार आहे, नंबर. कारवाईला कुणाची काय अडचण नाही. 1 वर्षापासून ऑनलाईन आणि ऑफलाईन झाले. ऑनलाईन प्रशिक्षण 1 महिन्यात तुमचं पूर्ण ऑनलाईन प्लस उपलेखा परीक्षेचा अहवाल तयार करून 1 महिन्यात. आता आपलं सचिव पद हे बरखास्त करण्यात आले. बरखास्त आता बघा, सचिव पद बरखास्त आले. आता ह्या विषय मला म्हणजे थोडासा आनंद व्यक्त करायचा. आनंद व्यक्त करायचं म्हणजे कसं, प्रहार पतसंस्थेत आल्यापासून जो आनंद झालाय किंवा उन्नती मानसिक आर्थिक सगळं बाबून पूर्वी म्हणजे कसं, आता दिव्यांग मला असं का समाजात आपल्याला काही किंमत नव्हती. सगळ्यात महत्वाचं समाजात म्हणण्यापेक्षा कुटुंबातच मान्यता नव्हती. बाहेर काय जायचंय, काय करायचंय, घरातच. हे बघा, आज इथं दिव्यांग क्रांती ग्रामीण बिगर शेती सहकारी मर्यादित संस्था गणेगाव दुमाला, तरी अपंगाची बघा ही संस्था आहे. आणि ह्या संस्थेचं बघा आज वार्षिक मीटिंग झाली. बघा अगदी सुंदर अशी मीटिंग झाली, सुंदर असं मार्गदर्शन केलं चेअरमन साहेब, हिवरे साहेब आणि दुसरी गोष्ट निंबाळकर साहेब यांनी अगदी उत्कृष्ट असं मार्गदर्शन करून सदस्य लोकांना व्यवस्थित माहिती दिली. तर बघा हे आपले संस्थापक हे संस्थापक आहेत बघा या दिव्यांग क्रांती सहकारी संस्थेचे. तर नाव काय सर आपलं? माझं नाव तुषार वीरकुमार हिरवे. ह्या हिरवे सर आहेत बघा ते. तर हे संस्थापक आहेत. तर यांच्यापासून ही संस्था चालू झाली बघा. तर याच्याबद्दल तुम्ही थोडंफार काय माहिती देता का आम्हाला काही? नमस्ते. नमस्ते. ही पतसंस्था म्हणजे आजपर्यंत दिव्यांग हा वंचित घटक होता. हो. आणि महाराष्ट्रभर जे आमचे आदरणीय बच्चू भाऊ कडू यांच्या प्रेरणेतूनच ही संस्था उभारली. आणि म्हणून ह्या संस्थेचं नाव प्रहार. आणि सुरुवातीला दिव्यांग हा शब्दाच्या ऐवजी अपंग शब्द होता, परंतु शासनाने दिव्यांग हा शब्द हे करायचा लागल्यामुळं प्रहार दिव्यांग आणि क्रांती हा शब्द आवर्जून आम्ही याच्यामध्ये ठेवला की हा दिव्यांग हा म्हणजे समाजामध्ये 5% निधी स्थानिक सार्वजनिक संस्थांमधून कधी मिळेल याची वाट पाहत होता. आणि बरेचसे आंदोलनं महाराष्ट्रभर त्याच्यामध्ये झाली, परंतु दिव्यांग हा आर्थिकदृष्ट्या सबल व्हावा म्हणून प्रहार या नावाने एक दिव्यांगांची पतसंस्था उभारावी हा विचार आम्ही मनामध्ये ठेवला. आणि म्हणून ह्या संस्थेला प्रहार दिव्यांग क्रांती असं नाव दिलं. धन्यवाद सर. तर बघा हे आपले संस्थेचे चेअरमन आहेत बघा. सर आपलं नाव काय म्हणले? दत्तात्रय महादेव तरटे. हो.
तर बोला. आदरणीय बच्चूभाऊ यांच्या प्रेरणेने ही जे शिरूर तालुक्यामध्ये प्राण दिव्यांग क्रांती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था उभी राहिलेली 18 जून 2019 तर आता ही 6वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज झाली. त्यामध्ये 11 विषय होते, ते सर्वानुमते मंजूर झालेले आहेत. त्यामध्ये शिरूर तालुक्यातून बहुसंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते. तालुक्यातून सर्व महिला दिव्यांग बांधव सर्व कवठे एमआय पासून सगळे केंदूर पाबळ कोठे शिरूर शहर सगळे उपस्थित होते. सगळे उपस्थित होते आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही सर्वसाधारण वार्षिक सभा झालेली आहे. त्यामध्ये सगळे विषय पण मंजूर झाले. धन्यवाद सर. तर हे बघा, हे नावरेचे सर, आपलं नाव काय म्हणले? हे कोरेकर, हा हनुमंत कोरेकर. हे पण बघा या संस्थेचे सदस्य कोणते आजी नावरेचे नावऱ्याची आजी सोसायटीचे माजी चेअरमन आणि ह्या सोसायटीचे सदस्य आहेत बघा. हे पण इथं आवर्जून उपस्थित राहिले बघा. आता हे बघा, हे आमचे बेंद्रे आहेत बघा, हे सुभाष आबा बेंद्रे. तर हे पण अपंग सर्टिफिकेट मिळाले त्यांना, पण आता हे पण ह्या दिव्यांग क्रांती संस्थेमध्ये सहभागी झालेत बघा. तर ते पण आज इथं उपस्थित राहिलेत. आणि हे बघा, हे किंदू हे याचे काय म्हणले आपल्या गावाचं नाव कवठे एमआयचे आहेत बघा. हे पण इथं आज कवठे एमआयच ना आपलं गाव. हो, हे कवठे एमआयचे हे पण ह्या संस्थेचे सदस्य आहेत बघा. हे पण इथं उपस्थित राहिले बघा. सर आपलं हे नाव काय म्हणले? अरुण दौलत भोसले. हा भोसले बघा. ह्या पण हे संस्थेचे सदस्य आहेत बघा. हे पण इथं आज उपस्थित राहिले. तर संपूर्ण आज बघा हे सर्वसाधारण वार्षिक सभा बघा उत्कृष्ट अशी पार पडली. तर सर हे नाव राहिले. सर आपलं नाव काय म्हणले? माझं नाव गोरख लक्ष्मण नाणेकर, नावरा निवासी. नावरा निवासी. हे बघा नावरेचे आहेत बघा हे. तर हे पण आज इथं संस्थेचे हे पण सदस्य आहेत, हे दिव्यांग आहेत, हे पण उपस्थित राहिले बघा. तर 1 मिनिट आता हे चेअरमन साहेब या पतसंस्थेसाठी या गणेगाव दुमालाचे महेंद्र निंबाळकर यांचं फार मोठं योगदान आहे. त्यामुळे या सभेत गेल्या 10 तारखेच्या आमच्या संचालक मंडळाच्या मासिक मीटिंग मध्ये त्यांना व्यवस्थापक म्हणून नेमणूक करण्यात आली आणि सहीचे अधिकार देण्यात आले. त्यांचं पतसंस्थेसाठी खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे त्यांना ते पद देऊन कार्य करण्यास अधिकार दिले त्यांना संपूर्ण. नाही व्यवस्थित, कारण ते पण त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. त्यांनी पण विशेष पण संचालक आहेत. हा ठीक आहे, धन्यवाद सर. आता वार्षिक मीटिंगचा संपूर्ण आता नियोजन संपलेलं आहे. तरी संपूर्ण सदस्य लोकांना जेवणाचा इथं प्रोग्राम आपल्या संस्थेमार्फत ठेवलेला आहे पहा. तर बघा उत्कृष्ट असं नियोजन जेवणासुद्धा संस्थेने केले. हे बघा, हे आमचे अध्यक्ष शिरूर शहर हे पण इथं आज उपस्थित बघा. ते पण आज जेवणाचा आनंद घेत आहेत बघा. तर हे असं उत्कृष्ट असं नियोजन केले बघा सर्व सदस्य लोकांसाठी इथं बघा. हे बघा, हे कोरेकर, हा हे म्हणजे संस्थेचे आधारस्तंभ आहेत बघा. हे पण अगदी आता इथं जेवणाचा आनंद घेतात बघा. उत्कृष्ट असं जेवणाचं नियोजन केलं बघा. आणि संपूर्ण हे दिव्यांग स्वयंपाक करणारे सुद्धा सगळं संपूर्ण दिव्यांग बांधव आहेत. ह्या बघा, ह्या निंबाळ मिसेस निंबाळकर आहेत बघा. ह्या यांचं फार योगदान असतं बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये. तर हा योगदान असतं. आणि त्या कार्यकारी मंडळामध्ये सुद्धा त्या आहेत. आणि हे पण बघा, हे कार्यकर्ता नाव काय म्हणले आपलं? हा हे बघा, हे तालुका अध्यक्ष आहेत बघा भुजबळ साहेब. तर आणि हे संचालक मंडळावर पण आहे. यांचं पण ह्या संस्थेचे मोठं योगदान आहे. हे जगताप आपलं गाव कोणतं आपलं? गणेगावचे आहेत बघा. हे म्हणजे गणेगावचे म्हणजे खुद्द ह्याच गावचे. तुम्ही पण संचालक बॉडीवर आहेत. वा, धन्यवाद महाराज. हे बघा इथं सगळं अति उत्कृष्ट असं आहे. हे बघा, या शेख मॅडम आहेत. यांनी आज स्वयंपाकाचं जेवणाचं बघा संपूर्ण नियोजन केलेलं आहे बघा इथं. तर उत्कृष्ट असं झालंय बघा इथं जेवणाचं. धन्यवाद.
हे सर्वां मी बोलू का? हे प्रहार पसंतीची 6वी वर्ष सर्वसाधारण सभा. इथं सर्व संचालक मंडळ तसेच सर्व आपले सभासद केल्यावर त्यांनी सांगितलंय व्यवस्थापक सचिव जेवण करत आहेत. झालाय जेवढा झाला तेवढा. हे संस्थापक अध्यक्ष हिवरे सर, हे संचालक आणि हे आमचे जिल्हा अध्यक्ष निंबाळकर सर. हे बघा आता जेवण करतात बघा.